जय शिवराय जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग लव लेटर्स क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघून घ्या, कुठेही स्किप नका करू। आणि आता जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, काइनमास्टरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथे व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही टेलिग्रामची आयडी टेलिग्रामवरती सर्च करून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती तुम्ही मेसेज पण करू शकता। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि 9.16 हा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, तुमचा जो फोटो आहे तो एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। तुम्ही गर्ल असाल तर तुमचा गर्लचा करू शकता आणि बॉय असाल तर बॉयचा करू शकता, ठीक आहे। ते एक फोटो आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे। तुम्ही एक फोटो ॲड करून घेतो। त्याआधी करायचं काय, आपल्याला इथं बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आणि इथं तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता मी एक फोटो ॲड केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं बघू शकता ऑडिओचा ऑप्शन जसं असेल त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी ऑडिओ ॲड करून घेतो। जसं की ऑडिओ आपण ॲड केलेला आहे। ऑडिओ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला जे बीटनुसार पुढं ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला करायचं काय, थोडंसं झूम करायचं आहे आणि फोटो जो आपल्याला एकदा ऐकून घ्यायचं, ठीक आहे। कारण की आपल्याला बीटनुसार जे मॅच करायचं आहे तर आपण ऐकून घेऊया। तर बघू शकता आपली बीट जवळपास इथनं सुरुवात होती इथनं, ठीक आहे। तर आपल्याला सिम्पली यायचं कितीपर्यंत, 2 सेकंद 9 पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करायचा आहे। याचा समोर पार्ट कट केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगमध्ये यायचं परत आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे बघू शकता हिला तुम्हाला 0.5च्या थोडीशी पुढं ठेवायची, बघू शकता 1 पॉईंट पुढं ठेवायची, 6पर्यंत ठेवायची। आता परफेक्टपणे बघू शकता तुम्ही, तेव्हा जे फोटो आपल्या बीटनुसार निघतील। त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर बघू शकता इथं आपल्याला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे तुमचे बाकीचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे, असं काही नाही, ठीक आहे। आता तुम्ही बॉय असाल तर बॉयचेच करा आणि गर्ल असाल तर गर्लचे करा, दोन्हीसाठी पण व्हिडिओ आहे। तर नक्की तुम्ही तुमचे फोटो इथनं ॲड करून घ्या। तर मी आता इथनं काही फोटो ॲड करून घेतो, मी गर्लचे यूज केलेले आहे। तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले आहे गर्लचे। तुम्ही बॉय असाल तर बॉयचे करू शकता आणि गर्ल्स असाल तर चांगलीच गोष्ट आहे, गर्लचे पण करू शकता। त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे क्लिक दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला ओव्हरऑल ॲनिमेशन 4 हे तुम्हाला इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं बघू शकता गेट मोरवरती जायचं आहे, डाटा ऑन करून हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। आणि खूप साऱ्या भावांच्या कमेंट येत आहे की हा इफेक्ट तुम्हाला मिळत नाही ओव्हरऑल ॲनिमेशन, ठीक आहे। तर हे तुम्हाला इथं गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करायचं आणि हे तुम्हाला जे मी काइनमास्टर यूज करतो त्यामध्येच मिळेल। तर तुम्हाला या टेलिग्रामची लिंक तुम्हाला या काइनमास्टरची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल कॉल मी डीजे इफेक्ट कसा ॲड करायचा, डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ पण बघून तुम्ही त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की काइनमास्टर तुम्हाला एक कुठं मिळेल, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सिम्पली आपल्याला ओव्हरऑल ॲनिमेशन 4वरती यायचे नाही तर तुम्ही बघू शकता 1 नंबरचे किंवा 2 नंबरचे ॲड करू शकता, ठीक आहे। तर सिम्पली आपण 2 नंबरचे ॲड करून घेऊया। त्यानंतर पुढल्या फोटोवरती यायचं, आपल्याला पुढले जे PNG आहे त्यावरती क्लिक करायचं, 1 नंबरच्या PNGवरती क्लिक करूया। परत आपल्याला क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आणि ओव्हरऑल ॲनिमेशन 4मध्ये यायचं आणि फक्त आणि फक्त आपल्याला 9 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे। जेवढे तुमचे फोटो आहे त्यावरती फक्त आणि फक्त तुम्हाला 9 नंबरचा ॲड करायचा आहे, कारण की तेव्हा तुमचा फोटो जो बीटनुसार मॅच होईल आणि व्हिडिओ पण एकदम प्रोफेशनलपणे दिसेल। कारण की व्हिडिओ काय 1-2 मिनटात एडिट होत नाही, त्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते भावांनो। बीटनुसार जे मॅच करावं लागतं तेव्हाच पूर्ण व्हिडिओ बनतो आणि एकदम प्रोफेशनलपणे दिसतो। तर मी पूर्ण एकदम परफेक्टपणे मॅच केलेलं आहे, तर तुम्ही हाच इफेक्ट ॲड करा, माझी म्हणणं आहे। तुम्हाला बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता।
जो तुम्हाला ॲड करायचा तो करू शकता, पण व्हिडिओ तुमचा प्रोफेशनलपणे आणि एकदम कडक बनणार नाही जसं की मी एडिट केलेलं आहे. तर तुम्ही सिम्पली फक्त 9 नंबरचं ते ॲड करा, तेव्हा तुमचा व्हिडिओ एकदम कडक आणि प्रोफेशनलपणे दिसेल. ठीक आहे, तर हा इफेक्ट जो आहे तुम्हाला सगळ्या व्हिडिओवरती सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे. फक्त यामधला बघू शकता 9 नंबरचा जसं मी ॲड करीत आहे, फक्त आणि फक्त 9 नंबरचा. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा त्या व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आलेला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही, अगदी फ्रीमध्ये असतं. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय, खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आणि जी तिच्यासमोर जी घंटा येईल तिला तोडा फोडा काही पण करा, पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे. तर त्यावरती तुम्ही ऑलवरती सिलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही तर ती तुम्ही कमेंट करून आपल्याला कळू शकता. मी त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच देतो आणि त्याचं सोल्युशन पण देत असतो. किंवा तुम्हाला माझ्याशी पर्सनली काही बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि अजून तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो पण नसेल केलं तर फॉलो करून ठेवा. भविष्यात तुम्हाला काही अडचण आली तर ती तुम्ही तिथं आपल्याला विचारू शकता. तर मी सगळ्या व्हिडिओवरती आता फोटोवरती हा इफेक्ट ॲड करून घेतो. व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो, सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड करून घेतो. तर मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे, क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय बघू शकता, इथे व्हिडिओचे 1 नंबर लिहायचं आहे. 1 नंबर आल्याच्या नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळू जाईल. तो व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला असं फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बघून घ्यायचं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का. शेवटपर्यंत नसल्यामुळे करायचं काय आपल्याला, पहिलं या व्हिडिओवरती क्लिक करायचं, याला कैची साईजच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसत असेल बघू शकता, ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर ह्या व्हिडिओच्या आपल्याला क्लिक करायचं आणि इथं बघू शकता कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसत असेल, तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि इथं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. डुप्लिकेट केल्याच्या नंतर बघू शकता 2 लेअर होतील. तर आपल्याला खाली जी लेअर आहे पुढं सरकवायची अशी बघू शकता या व्हिडिओच्या पुढे. तर इथनं आपली ही लेअर संपल्याच्या नंतर या व्हिडिओची लेअर सुरुवात होईल, म्हणजे आपला जो हा इफेक्ट आहे शेवटपर्यंत लागला जाईल. ठीक आहे, त्यानंतर परत करायचं काय आपल्याला, इथं बघू शकता व्हिडिओचा 1 नंबर लिहायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. कैची साईजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर आपल्याला या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि तुम्हाला सर्व काही मटेरियल फ्रीमध्ये हवं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. किंवा तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च करून पण जॉईन होऊ शकता. आपलं चॅनल येऊन जाईल टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केल्याच्या नंतर. त्यानंतर करायचं काय आपल्याला बघून घ्यायचं हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत आहे का, तर हा पण व्हिडिओ कमी आहे. तर या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती यायचं आहे आणि इथं याचा डुप्लिकेट बनायचा आहे. ठीक आहे, डुप्लिकेट बनवल्याच्या नंतर याची जी एक लेअर आहे ती आपल्याला पुढं घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता जिथनं आपला जो व्हिडिओ संपतो आहे तिथं आपल्याला ह्या व्हिडिओला न्यायचं आहे तिथपर्यंत. बघू शकता अशा प्रकारे परफेक्टपणे मॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी ॲड करायची, कैची साईजच्या ऑप्शनला फुल स्क्रीन करायचे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मॅच होऊन जाईल. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता परत लेअरमध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा जो इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे. कारण की लोगो ॲड केल्यावर असं समजेल की व्हिडिओ तुम्हीच एडिट केलेला आहे, तर समजणार नाही की लोगो ॲड नाही केला तर एडिट कोणाला केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा, जेणेकरून समोरच्याला जो कोणी तुमचा स्टेटस बघेल त्याला वाटेल की तुम्ही एडिट केलेला आहे, तिकडे तुमचा प्रूफ दिसेल. ठीक आहे, तर लोगो व्हिडिओमध्ये नक्की ॲड करत जा. त्यानंतर करायचं काय, आता व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर ओल्ड सॉन्ग असल्यामुळं कॉपीराईटचा इश्यू येईल, तर मी प्ले करून दाखवत नाही. व्हिडिओ एकदम कडक आणि पूर्ण परफेक्टपणे मॅच होणार आहे. ठीक आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथं 1080मध्ये या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं. 1080मध्ये करायचं आहे कारण की क्लिअरिटी तुमची कमी होणार नाही, फुल एचडीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया अशाच नवीन एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.